नमस्कार. राधिकाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आज मी करणार आहे डाळव्याचे लाडू. बऱ्याच जणांना या लाडूची रेसिपी माहीत नाही आहे. त्यांच्यासाठी ही रेसिपी नवीन आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी 2 वाटी डाळ घेतलेला आहे. याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतात. आता या फुटाण्याच्या डाळीचं मिक्सरमध्ये बारीक पीठ तयार करून घ्यायचं आहे. आता आपण ते पीठ चाळून घेणार आहोत. त्यासाठी मी अशी चाळणी घेतलेली आहे. आता आपण डाळीचं जे पीठ केलं होतं ते चाळून घेऊया. हे पीठ चाळण्याचं एक कारण आहे, ते म्हणजे हे पीठ चाळल्यानंतर वरती जे बारीक कण राहतात ते आपल्याला लाडूमध्ये जाऊ द्यायचे नाही. म्हणून हे बारीक चाळणीने चाळून घ्यावं लागतं. हे बघा, अशा प्रकारे बारीक कण राहतात. हे बाजूला काढून ठेवते आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा बारीक करते. त्यानंतर मी 1 वाटी साखरसुद्धा मिक्सरमध्ये बारीक केली होती. तीसुद्धा याच चाळणीने चाळून घेते. सर्व चाळून झाल्यानंतर आता मी यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालते. तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा ॲड करू शकता. आता हे सर्व छान मिक्स करून घेते. नंतर मी अर्धी वाटी तूप गरम केलं होतं. हे गरम तूप आता थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करूया. हे सगळं पीठ आणि तूप चांगलं चोळून घ्यायचं आहे. सुरुवातीला तूप गरम असतं म्हणून चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हात भाजणार नाही. आता आणखी थोडंसं तूप घालून पुन्हा एकदा हाताने चोळून घेते. असं दोन्ही हातांनी पीठ चांगलं चोळून घ्यायचं. यामध्ये थोडं तूप कमी वाटत होतं, म्हणून मी पुन्हा 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलेलं आहे. आता हे चांगलं दोन्ही हातांनी चोळून घेऊया. अशा प्रकारे चोळायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गाठी राहणार नाही. आता तुम्ही बघू शकता, याला मस्त तूप सुटलेलं आहे. आणखी 4-5 मिनटं मी हे असं चोळून घेणार आहे. जोपर्यंत लाडू बांधता येत नाही तोपर्यंत असंच करत राहायचं. लाडू बांधण्यासाठी तयार झालेले आहे. आता आपण एक एक करून गोल लाडू तयार करून घेऊया. बघा, खूप छान लाडू तयार झालेला आहे. आता असेच मी सर्व लाडू तयार करून घेणार आहे. इथे माझे सर्व लाडू तयार करून झालेले आहे. आता आपण या लाडूवर काही पिस्त्यांचे काप लावूया. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यावर पिस्ता, काजू, बदाम किंवा मनुकेसुद्धा लावू शकता. हे असं एकदम हलक्या हाताने प्रेस करायचं. आपले सर्व लाडू तयार झालेले आहे. आता मी त्यातला एक लाडू फोडून दाखवते. पहा, खूप छान झालं आहे. हे लाडू बनवायलाही खूप सोपे आहे आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. तुम्हीसुद्धा असे लाडू नक्की ट्राय करून बघा. अगदी कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये एकदम झटपट बनतात हे लाडू. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.